उतरताना ना थोडंसं सावकाश उतरा, कारण की एकदम स्लिपरी जागा आहे. मित्रांनो एवढा घाण इथं गरम होतोय, आपला मोबाईल पण बंद पडला होता. कसा होता एक्सपिरियन्स? अरे काळीच तोंडत आलं 1 मिनिट हवेत. आता यावेळेस तर तुम्ही नाही मारत, एवढ्या मागच्या वेळेस मारलं होतं नाही का? आता मारायचे आहे, म्हणजे इथं लोकेशन इथं 25 फीटला दिलंय ना, त्याच्यामुळे मी मारल्या. नमस्कार मित्रांनो मी वैभव स्वागत करतोय एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा निघालेलो आहे कालमांडवी वॉटरफॉलला एक्सप्लोर करण्यासाठी. जर तुम्ही आपला मागचा ब्लॉग बघितला असेल तर तो ब्लॉग खूप जास्त व्हायरल गेला होता, म्हणजे आपल्या रेग्युलर व्ह्यूज पेक्षा खूप जास्त प्रमाणावर त्या ब्लॉगवर व्ह्यूज आले होते. त्यामुळे त्याच आशेने आज आपण पुन्हा एकदा चाललेलो आहे कालमांडवी वॉटरफॉलला एक्सप्लोर करण्यासाठी. मित्रांनो इथे जाण्याचे अनेक रस्ते आहेत, जसे की नाशिक कडून, मुंबई कडून, जव्हार कडून तुम्ही अनेक ठिकाणी इथं जाऊ शकता. पण जर तुम्ही नाशिक शहरापासून जात असाल तर 80 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई शहरापासून 135 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हा धबधबा काळेशी नदीवरतून वाहतो, म्हणून या धबधब्याचे नाव कालमांडवी वॉटरफॉल आहे. नमस्कार मित्रांनो, जवळजवळ 1.5 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे मोखाडा या गावात. बघू शकता, जर तुम्ही नाशिकवरून येत असाल ना तर या साईडून येसाल, या साईडला खोडाळा, आणि जर मुंबई साईडून येत असाल ना शॉर्टकटनी वैतरणा या ठिकाणून, तर तुम्ही या साईडून येसाल. हा बघा हा रस्ता आहे, इकडून आपल्याला सरळ खाली जायचं आहे. अजून 1 तासाचा प्रवास आहे आणि ऊन एवढं डेंजर लागतं ना. आता इथं थांबलो, बघू शकता इथून असं एक टर्न आहे. आम्ही तिथं थांबणार होतो, पण तिथं म्हटलं जर एखादी गाडीचा टर्न चुकला तर आम्ही खाता इकडे निघून जाऊ. त्याच्यामुळे नाही इथं थांबलो का, झाडाची सावली पण आहे आणि इथं आमच्या गाडीचा स्टँड तुटलेला आहे. आता इथून आम्ही काही धशम्या, तुम्ही त्यातला पराठे पण म्हणू शकताय, ते आम्ही बांधून आणलेलं आहे, त्या खाऊ आणि मग आपला पुढचा प्रवास आहे तो सुरू. हा नियोजन आहे, हा ठेसा आहे का काय माहित नाही, तेच काहीतरी दिसतंय. इथं पाण्याचं नियोजन आहे, बस एवढंच नियोजन आहे. तर तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगतो. गुगल मॅपवर जर तुम्ही लोकेशन टाकली नाही तर तुम्हाला हा पण रस्ता दिसेल आणि इकडून पण दिसेल. जर तुम्ही इकडून सरळ गेले ना तर जव्हार ही सिटी किंवा गाव म्हणू शकता, तिथं जाऊन पोहोचसाल. आणि जर इकडून गेले ना तर डायरेक्ट वॉटरफॉलच्या एक्झॅक्ट समोर जाऊन तुम्ही पोहोचसाल. तर आपण पण आता शॉर्टकट वापरू. बघा या रस्त्याने आपल्याला इकडून खाली जायचं नाही. आता येऊन पोचलो आपला जो फेमस बोर्ड आहे काळमांडवी धबधबा, तिथं हे बघा. मी जो तुम्हाला मागाशी रस्ता दाखवला होता ना, जर तिकडून आले ना तर इकडून येसाल, आणि जो मी शॉर्टकट दाखवला ना तो इकडून येतो असा डायरेक्ट बोर्डच्या समोर. तर आम्ही विचारले वॉटरफॉल चालू आहे, लवकरात लवकर जाऊ खाली लगर म्हणता. बघा तो फेमस बोर्ड काळमांडवी वॉटरफॉल. आपण पार्किंगमध्ये आलेलो, ही पार्किंग आहे त्याची, आणि एवढं खतरनाक ऊन लागतंय ना. आणि तिथे ना आम्ही तिकीट पण काढलेलं आहे. पर पर्सन 30 रुपये तिकीट आहे. हां, पर पर्सन 30 रुपये तिकीट आहे. आम्ही 3 जण, आमचे 80 रुपये लागलेले आहे. मला मागं मी तिकडं दाखवलं ना, तिथे एक दुकान होतं, तिथून तुम्ही ना पाणी बॉटल किंवा खाण्यापिण्यासाठी ना तिथून घेऊ शकताय. आणि ते घेऊन तुम्ही ना खाली घेऊन जाऊ शकताय. कारण की ना जेव्हा तुम्ही आंघोळ करता ना, आंघोळ केल्यानंतर आहे ना एकदम जास्त भूक लागते. उतरताना ना थोडंसं सावकाश उतरा, कारण की एकदम स्लिपरी जागा आहे. हे बघा इथून आपला जो वॉटरफॉल आहे तो दिसायला सुरुवात झालेली. अरे बापरे, हाय गर्दी आहे. आज पण थोडीफार गर्दी आहे. आणि इथं येतं नाही ना सोमवार, मंगळवार, बुधवार असं पाहूनच आहे, कारण की विकेंड डेजमध्ये ना खूप जास्त प्रमाणावर इथं गर्दी असते. कारण की नाही तर खूप लांबून लोक येतात, मुंबई, पुणे. त्यामुळे ना विकेंड डेजवर यानं अवॉइडच करा मी तर म्हणतो. आणि मित्रांनो इथे ना आता मागच एक अपघात झाला होता, त्यामुळे ना सिक्युरिटी अजून जास्त वाढवली. म्हणजे इथं लक्ष देणारे खूप जास्त माणसं आहे, कोण उडी मारतंय, कोण येतंय, कोण नाही. आणि ना यांनी लाईफ जॅकेट जो आहे ना तो कंपल्सरी केलेला आहे, बिना लाईफ जॅकेटची एंट्रीच नाही. इथं इकडून पूर्ण ती नदी अशी वाहते, ती इथून अशी. आणि इथं
मेन आपला जो वॉटरफॉल येतो मागच्या वेळेसपेक्षा सेफ्टी पण जास्त वाढवली. जेव्हा आपण मागच्या वेळेस आलो होतो ना तेव्हा हे साईडला रॉड नव्हते, आत्ता लावलेले. आणि यावेळेस आहे ना पायऱ्या पण बनवलेल्या आहे बघ इथं. इथून जर तुम्ही आपली मागची व्हिडिओ बघितली असेल तर असं एक लाकडाची सीडी बनवली होती, त्याच्यावरूनच आपण उतरायचं. यावेळेस पायऱ्या पण एकदम प्रॉपर बनवलेल्या. खाली तर आलो आहे, पण मी आल्यानंतर असं सीन आलं आहे. लाईफ जॅकेट जो आहे ना तो कंपल्सरी आता मग तर होत आहे. आम्ही मागच्या वेळेस पण लाईफ जॅकेट नव्हते घेतले, आता परत 100-200 रुपये देऊन घ्यावा लागतो. तो एक शॉट झाला. बघू शकता इथं गर्दी. आज मंगळवार आहे तरी आज एवढी गर्दी आहे. शकता आमचा शूटर एक लाईफ जॅकेट घेऊन आला. दाखव रे. हा बा लाईफ जॅकेट आहे आणि 100 रुपयाला अनलिमिटेड आहे. मागच्या 100 रुपयाला एक तास होता आणि 200 रुपयाला अनलिमिटेड होता, असं काहीतरी रेट होते. यावेळेस आहे ना कंपल्सरी केल्यामुळे त्यांनी रेट पण कमी करू. मित्रांनो एवढं घाण इथं गरम होतंय. आपला मोबाईल पण बंद पडला होता. टेम्परेचरचा हे वॉर्निंग आली होती की तुमचा मोबाईल खूप जास्त प्रमाणात हीट झाला आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकताय उभ्या उभ्या किती घाम निघतो. तर मित्रांनो आता आम्ही थोडेसे ओढले बिले झालोय. आता तुम्हाला दाखवतो इथली मेन मजा काय. आणि मागच्या ब्लॉग जर तुम्ही बघितला तिच्यात तुम्हाला आहे ना हा भाऊ दिसला असेल बघा, आईला बसेल आहे ना. त्यांनी मागच्या सुद्धा भारी मजा झाला. वरतून सगळ्यात वरतून तिथं हाईट आहे ना तिकडून त्या झाडावरतून तिथून डायरेक्ट जम्प टाकलं होतं. भाऊ व्हिडिओमध्ये आहे बोला. आता यावेळेस तर तुम्ही नाही मारत एवढ्या, मागच्या वेळेस मारलं होतं नाही का. आता मारायचे आहे म्हणजे इथं लोकेशन इथं 25 फीटला दिलंय ना, त्याच्यामुळे मी मारल्या. काल वरती होत्या का? काल तिकडे होतं आणि आता इकडे आहे. आज इकडे आहे. नाही थोडा गर्दी कमी झाली तर गरम झालं वगैरे तर मग 1-2 उड्या जाऊन मारतो मी. चाल सांगा मग आपण व्हिडिओ काढू तिच्या. पण लाईफ जॅकेट घालूनच मारी हो का? हा काय विषय नाही. मार मार असा ऍक्टर रे ये वरती माझे गाड. आता आहे ना आपल्याला वरतून उडी खायची, इकडून इकडून चढून इकडून तिथं यायचं. इकडून पूर्ण नदी चालू होती. तिथं पण एक टप्पा आहे. काय माझा सर चांदून यावं इथून उडी खाय ना कुठं जाऊ इथून हा आता ना काय चल टाक. तर मित्रांनो आता पहिली उडी जी आहे तो ऋषिकेश टाकतो. टाक तिकडून खाल्ली असते. हा तिथून कुठून नाही काय तिथून टाक. हा लिव होते उडी का आता काय आता तुझी वेळ. हा 3, 2, 1 अटॅक. बघू शकता आपला रोबोट माणूस परत आलेला आहे. परफेक्ट घेतली. कसा होता एक्सपिरियन्स? अरे काळीच तोंडत आलं. 1 मिनिट हवेत खाऊ का नको मी? आवाज ऐकला का नाही तुम्ही माझा? आवाजच बंद झाला होता. अरे बाबा खाऊ का नको आता. 1, 2 जय बजरंग बली. एक उडी खाली आहे ना रा बाप. हे जो लाईफ जॅकेट आहे ना ते दोन्ही साईडून जेव्हा उडी खाली ना तेव्हा पाण्याचा फोर्स खालून पाडला यांचे नाही का. आणि असे वरती आले दोघं एवढ्या जोरात तिथं मानिशा लागले ना. मित्रांनो नॅचरल स्विमिंग पूल कसा बघा. इथं तुम्ही मागे आपला व्हिडिओ पाहिले तर इथलंच आहे. एकदम भारी. बसून असं वाटतंय की डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये बसेल एकदम आरामशीर. पण जर इकडून पाण्याचा फोर्स वाढला तर डायरेक्ट खाली. सरकने
अरे का बरं येतोय आलं नाही थांब